तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली। सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। गृहिणींसाठी आणि सर्वसामान्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी आहे, कारण महागाईमुळे किचनचं बजेट कोलमडलं होतं आणि त्याच महागाईला आता लगाम बसलाय। तेलाचे भाव किती रुपयांनी कमी झाले आहेत ते आपण पाहणारच आहोत। केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असल्यामुळे नागरिकांचा आता मोठा फायदा होणार आहे। सोयाबीन तेल, पाम तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल अशा सर्व तेलांच्या किमतीमध्ये घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे। केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे परदेशातून येणारे तेल आता स्वस्त दरामध्ये उपलब्ध होत आहे। सर्वसामान्यांना परवडणारे तेलाचे दर आता जाहीर झाले आहेत। महिनाभराचं बजेट नागरिकांचं कोलमडलं जात होतं, परंतु आता नागरिकांच्या खिशावरील ताण कमी होणार आहे। मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या मोठ्या उत्पादक देशांमध्ये देखील पाम तेलाचं उत्पादन वाढलं आहे। जागतिक स्तरावरती साठा वाढल्याने किमती कमी झाल्या। केंद्र सरकारने देखील मोठा निर्णय घेतला, उत्पादन वाढवण्यात आलंय, त्यामुळे नागरिकांना दिलासादायक बातमी मिळत आहे। सध्या सोयाबीन आणि इतर तेलाची नवीन आवक देखील बाजारामध्ये सुरू आहे। देशांतर्गत उत्पादन चांगलं असल्यामुळे पुरवठा वाढला आणि भाव कमी झाला आहे, त्यामुळे देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। फोडणी देताना गृहिणी ज्या तेलाच्या थेंबाला जपून वापरत होत्या त्या गृहिणींसाठी आता आनंदाचा खजिना समोर आलाय। 2 वर्षातली सर्वात मोठी घसरण ही खाद्यतेलाच्या दरामध्ये झालेली पाहायला मिळत आहे। सामूहिक कार्यक्रमामध्ये वापरलं जाणारं पाम तेल असू दे किंवा घरगुती वापरामध्ये वापरलं जाणारं सोयाबीन तेल किंवा सूर्यफूल तेल असू दे, या सर्वच तेलांवरील निर्बंध हटवल्यामुळे तेलाच्या दरामध्ये सर्वात मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे। केंद्र सरकारने आयात शुल्क देखील कमी करत स्वस्त दरात तेल भारतामध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे आयात खर्च कमी झाला। सर्वसामान्य नागरिकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण पुढचे 6 महिने तर खाद्यतेलाचे दर हे स्थिर राहतील असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे। जर हवामान चांगलं राहिलं तर सणासुदीच्या काळातही महागाईचा भडका उडणार नाही। त्यामुळे नागरिकांनो, जर तुम्हाला तेलाची साठवणूक करायची असेल तर लक्षपूर्वक ऐका की तुमची किती रुपयाची बचत होऊ शकते, कारण खाद्यतेल खरेदी केल्यानंतर जिथे तुम्हाला 400 ते 500 रुपये एक्स्ट्रा जात होते, त्याच ठिकाणी आता जर तुम्ही तेल खरेदी केलं तर तुमची 400 ते 500 रुपयाची बचत तर हमखास होणार आहे। नागरिकांनो, फोडणी देताना तेलाचा थेंब थेंब विचार करणाऱ्या सर्व गृहिणींचं महिनाभराचं बजेट कोलमडत होतं, परंतु सर्व भगिनींसाठी आणि बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारने आता निर्बंध हटवले आहेत। सणासुदीच्या काळात देखील तेलाचे भाव नियंत्रित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पण रशिया युक्रेन युद्धासारखा जागतिक घडामोडीचा सूर्यफूल तेलाच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो, हे देखील विसरून चालणार नाही। तेल, ब्रँडेड तेल असू दे किंवा रिफाइंड ऑइल तेल असू दे, या सर्व तेलांच्या किमतीमध्ये आता घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे। सध्या दर घसरत असताना मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवण्याऐवजी गरजेनुसार खरेदी करणं देखील फायद्याचं ठरू शकतं, कारण भविष्यात किमती अजून थोड्या कमी होऊ शकतात असं देखील बोलण्यात येत आहे। सध्या सोयाबीन आणि इतर तेलबियांची नवीन आवक बाजारामध्ये सुरू झाली आहे। त्याचबरोबर मलेशिया आणि इंडोनेशिया यासारख्या मोठ्या उत्पादक देशांमध्ये देखील पाम तेलाचं उत्पन्न वाढलं आहे। केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क ही 10% कमी करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे आता इतर देशातून येणारं तेल देखील भारतामध्ये स्वस्त दरामध्ये येत आहे। सर्वसामान्य नागरिकांची आता मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते। जर तुम्ही तेल खरेदी करण्यासाठी गेला तर तुम्हाला आतापर्यंतची सर्वात मोठी सूट मिळणार आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी नवीन वर्षामध्ये भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची घोषणा केली असून नागरिकांच्या खिशाला परवडणारे दर जाहीर करण्यात आले आहेत। याचा फायदा सर्वच भारतीय नागरिकांना होणार आहे। जे गोरगरीब नागरिक आहेत, ज्यांचं उत्पन्न कमी आहे, अशा नागरिकांना पिवळं व केसरी रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ तर मिळतच असतं, परंतु खाद्यतेल हे सामान्य कुटुंबाच्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक ठरतो। कारण गहू आणि तांदूळ तर रेशन दुकानामध्ये मिळतं, पण उरलं ते तेल जे तुम्हाला फोडणीसाठी लागतं, त्या तेलाच्या किमतीमध्ये आता घसरण झाली आहे आणि हीच बाब आता फायद्याची ठरत आहे। केंद्र सरकारने खाद्यतेलावरील अप्रत्यक्ष कर कमी केला असून तेलाचा दर आता कमी झाला आहे। नागरिकांच्या खिशावरील ताण कमी होत आहे। नवीन व्यापारी धोरण देखील सरकार बांधत आहे। यामुळे खाद्यतेलाच्या किमतीमध्ये झालेली ही घसरण नागरिकांसाठी फायद्याची ठरू शकते। जर सामाजिक कार्यक्रम असेल, लग्नसराई असेल तर त्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे। तेलाच्या किमतीसाठी किती बदल होणार आहे आणि दरामध्ये झालेला हा बदल किती दिवस नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे, याची सविस्तर माहिती आपण जाणून
जाणून घेणार आहोत. सूर्यफूल तेल असू देल, शेंगतेल असू देल किंवा सोयाबीन तेल, या सर्व तेलाच्या किमतीमध्ये आता घसरण झाली आहे. या तेलाचे दर हे पुढील 6 महिन्यामध्ये दुपटीने वाढू शकतात, याची देखील माहिती मिळत आहे. आत्ता झालेली घसरण ही अत्यंत मोलाची ठरणार आहे, कारण हवामानामध्ये अचानक बदल होतो आणि त्यामुळे तेलाच्या किमती या वाढू देखील शकतात. हॉटेल व्यावसायिक असतील किंवा लग्न कार्यालयामधील केटरिंग सेवा असेल, तिथे देखील तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाल्यामुळेच नागरिकांना कार्यक्रम करणं देखील आता फायद्याचे ठरत आहे. प्रामुख्याने आपल्या भारतामध्ये येणाऱ्या तेलामध्ये सोयाबीन तेलाचा अवलंब सर्वात जास्त केला जातो. त्यामुळे आता सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या दरामध्ये झालेली ही घसरण फायद्याची आहे. त्याचबरोबर सूर्यफूल तेल हे हृदयविकाराचा धोका कमी करतं, त्यामुळेच सर्व हॉटेल्समध्ये किंवा लग्नामध्ये देखील जास्त प्रमाणात सूर्यफूल तेलाचा वापर केला जातो. घरगुती स्वयंपाकघरामध्ये देखील सूर्यफुलाचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांनी सूर्यफुलाच्या तेलामध्ये झालेले दराची कपात पाहून साठवणे देखील करण्याचं ठरवलेलं आहे. संपूर्ण भारतातील सर्वच घरामध्ये वापरण्यात येणारं सर्वात जास्त तेल हे सोयाबीन तेल देखील आहे. या तेलामध्ये आता 800 ते 900 रुपयांची नागरिकांची बचत होणार आहे. बाजारभावानुसार सोयाबीन तेलाची किंमत ही 1400-1500च्या आसपास जरी पोहोचली तरी देखील नागरिकांना बाजारामध्ये तुम्ही घ्यायला गेला तर सोयाबीन तेल खरेदी करताना प्रत्येक डब्यावर तुमचे 400 ते 500 रुपयाची बचत होणार आहे. नागरिकांना सध्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली ही घसरण मोठी फायद्याची आहे, परंतु तेलाच्या किमती या पुढील 6 महिन्यामध्ये ज्या वाढणार आहेत त्या दुपटीने वाढणार असल्यामुळे त्या नुकसानकारक देखील ठरू शकतात. कारण आता जेव्हा दर घसरले आहेत तेव्हा पाकिटावरील तारखा देखील चेक करून घ्या, अशा देखील सूचना देण्यात येत आहेत. तेलाच्या किमती जेव्हा वाढणार आहेत तेव्हा तेलाच्या किमती दुपटीने वाढत असल्यामुळे आत्ताची संधी नागरिकांसाठी महत्त्वाची आहे. नागरिकांसाठी ही सुवर्ण संधी आहे, कारण राजकीय घडामोडी पाहता व्यापारी युद्ध त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील संबंधांच्या बदलांचा परिणाम हा खाद्यतेलाच्या किमतीवरती थेट होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने जरी कर कमी केला तरी राजकीय वातावरण बिघडल्यावर तेलाच्या किमतीमध्ये परत बदल होऊ शकतात. म्हणूनच नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा घोषणा केली तेव्हा सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून देत असल्याचं सांगण्यात आले. सूर्यफुलाच्या दरामध्ये देखील 450 रुपयांची बचत होणार आहे. सूर्यफुलाचे दर हे 450 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. 1900 रुपयाचा जो उच्चांक होता तो उच्चांक आता घसरत असून सूर्यफुलाची किंमत 1450 झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी तेलाच्या किमतीमध्ये मोठी सूट मिळत असल्याचा फायदा घ्यावा. पाम तेलाचा देखील सर्व कार्यक्रमामध्ये आणि मोठ्या समारंभामध्ये वापर केला जातो. त्या ठिकाणी देखील नागरिकांच्या 400 ते 500 रुपयाची आता बचत होऊ शकते. हॉटेलमध्ये देखील पाम तेल वापरलं जातं. ज्या सामाजिक कार्यक्रमामध्ये पाम तेल वापरलं जातं तिथे देखील नागरिकांची आता बचत होऊ शकते. बाजारपेठांमध्ये स्वस्त दरामध्ये चांगल्या दर्जाचं तेल आयात करणं हे आता शक्य झालंय. भारत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे तेलाच्या किमतीमध्ये ही घसरण होत आहे. सरकारने नवे व्यापारी धोरण बांधलं असल्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. सरकारने सोयाबीन तेल असेल, पाम तेल असेल, सूर्यफूल तेल असेल असं सर्व तेलांच्या आयातीवरील कर कमी केला असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे दर घोषित करण्यात आले आहेत. विशेष करून तेलाची तात्पुरती मागणी देखील घटत असल्यामुळेच नागरिकांची आता दुप्पट फायद्याची बाब ठरली आहे. बाजारात तेलाचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त झाल्यामुळे तेलाच्या किमतीमध्ये घसरण होत असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व घरगुती महिलांसाठी देखील ही बातमी आनंदाची आहे. त्याचबरोबर हॉटेल क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि केटरिंग सेवा सर्व व्यावसायिकांसाठी ही बाब फायद्याची आहे. अखेर काही विशिष्ट कारणामुळे तेलाची मागणी ही तात्पुरत्या प्रमाणात घसरली आहे. याचाच फायदा आता नागरिकांना होत आहे. उच्चांक गाठलेले दर आता घसरत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तसेच हॉटेल व्यावसायिकांना देखील दिलासादायक बातमी मिळत आहे.